कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाची सुद्धा विजय घोडदौड पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15 नगरसेवक बिनविरोध झाले। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या शिष्टाईला यश आलं। विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांना सुरुवात झालेली आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे, MMR रिजन मध्ये सुद्धा सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका या 15 तारखेला होणार आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या निवडणुका देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी लढत आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की या MMR रिजन मध्ये असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सुद्धा 5 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा 6 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जिंकून आलेले आहेत, बिनविरोध निवडून आले। त्यामुळे या सर्व नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की आपण अजूनही होऊ घातलेल्या या निवडणुका 15 तारखेला आहेत। 15 तारखेपर्यंत जोमाने कामाला लागा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण सर्वांनी या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत। या पेशाने आपण सर्वांनी काम करूया एवढीच विनंती। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अश्विनी सतीश खेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला। अश्विनी सतीश खेडकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता। अश्विनी खेडकर यांनी आपली उमेदवारी परत घेतल्याने शिंदेच्या सेनेचा एक उमेदवार या निमित्ताने कमी झालेला आहे। अश्विनी खेडकरांचे पती सतीश खेडकर हे भाजपचे शहर उपाध्यक्ष आहेत। मनसेच्या शबनम शेख यांनी वॉर्ड क्रमांक 81 मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला। मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर प्रभाग क्रमांक 114 मधून अपक्ष उमेदवारी त्यांनी कायम ठेवली आहे। मनसेचे कुशल धुरी यांना वॉर्ड क्रमांक 67 अ मधून अधिकृत मनसेकडून उमेदवारी मिळाली, तर त्यांच्या समोरील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शरद जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।